रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर 1, जर वजन वाढत नसेल तर रोज तूप लावून चपाती खावी किंवा बनाना शेक घ्यावा, याने वजन वाढेल. नंबर 2, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर डाळिंबाचे सेवन केले पाहिजे, याने चेहऱ्यावर चमक येते. नंबर 3, थोड्या पाण्यात तांदूळ भिजत घालावे आणि 10 ते 15 मिनिटांनी पाणी काढून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांना लावा, याने केस गळण्याची व सफेद होण्याची समस्या दूर होते. नंबर 4, चपाती, वडापाव कोणतेही खायचे पदार्थ कधीही न्यूजपेपरवर ठेवू नये. त्याचा कलर पदार्थांना लागतो आणि ते शरीरासाठी खूप घातक आहे. नंबर 5, लहान बाळांना कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटं धरल्याने त्यांची हाडे मजबूत होतात. नंबर 6, तोंड कोरडे पडत असेल किंवा पुन्हा तहान लागत असेल तर गूळ आणि पाणी मिक्स करून तयार झालेले गुळाचे पाणी प्या. नंबर 7, तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन के असतात. ज्यांना डोळ्यांची समस्या आहे त्यांनी तुळशीच्या बिया जरूर खाव्यात. नंबर 8, सांधेदुखीवर मेथीचे लाडू खूप फायदेशीर आहेत. याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंबर 9, जेवण नेहमी झोपायच्या 2 तास आधी करा. नंबर 10, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दिसणे ही लोहाच्या कमतरतेचे लक्षणं आहेत, म्हणून जेवण लोखंडी कढईमध्ये करावे. नंबर 11, चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा आणि योगा करावा, त्यामुळे तुमचे वय दिसून येत नाही. तसेच चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावे. नंबर 12, आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्क्रब केला पाहिजे. स्क्रब केल्याने त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि त्वचेवर चमक येते. नंबर 13, पिरियड्समध्ये पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल तर गरम पाण्याचे पॅकने पोट शेकावे आणि अननस, पपई खावी, पोटदुखीचा त्रास कमी होतो. नंबर 14, दररोज सकाळी नियमितपणे पोट साफ होत नसेल तर उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे आणि जेवणामध्ये पातळ पदार्थांचा समावेश करावा. नंबर 15, दररोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेलाने मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 16, घशात जळजळ होत असेल तर थोडे टरबूज खाल्ल्याने जळजळ कमी होते. नंबर 17, सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर अद्रक, तुळस, गवती चहा घालून चहा घ्यावा, याने डोकेदुखीला आराम मिळेल. नंबर 18, मानेची त्वचा जास्त काळपट झाली असेल तर बेसन पीठ, लिंबाचा रस घालून मानेवर चोळा, काळपटपणा कमी होतो. नंबर 19, शरीरात चांगलीच ताकद पाहिजे असेल तर गाईचे कच्चे दूध प्या. नंबर 20, चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा. या पाण्याने केस धुवा आणि खोबरेल तेलाने मसाज करा, याने केस लांब आणि दाट होतील. या महत्त्वाच्या रोज वापरात येणाऱ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.